नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि इकडे ना कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे। त्याच्यासाठी बघा हे अस्तर आहे मीटरचं आणि हे बघा ब्लाऊज पीस आहे साडीमधलं, ते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते मी। आणि ना आता टाईम न करता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करते, कारण आहे ना ब्लाऊज स्टिच करायला पण मला टाईम मिळत नाही काही टायमाला, इतके काही शिवायला येतं कठीण। तर म्हटलं चला तुमच्याशी एखादा व्हिडिओ शेअर करूया। माझे व्हिडिओ असे दिवसातून मी एखादा तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करते, म्हणजे करते आणि ते तुम्हाला शेअर करते। तर बघा इकडे ना मी शोल्डर घेते 5.5। माझ्याकडनं काही थोडंफार चुकलं असेल बोलण्यामध्ये तर ते तुम्ही समजून घ्या, कारण मला एवढी कॅमेरामध्ये बोलायची सवय नाही आहे त्याच्यामुळे। बघा ना इकडे मी 8.5 साईजचे छातीचं ब्लाऊज आहे, म्हणजे 34 साईजचं आहे। तर मी एक घडी 8.5ची घेतली इथं आणि लांबीला आहे ना 15 घेते ब्लाऊज उंची ब्लाऊजची। आणि हा मागचा भाग आहे पाठचा, तर बघा इकडे पण मी 15 घेतली। शेती काही लाईन ड्रॉ करायची आणि इकडे ना हा पाठचा भाग तर 5 आहे, 5.5 आहे। तर मी ना 6 आहे, म्हणजे सॉरी माझ्याकडनं हे आवाजमुळे बोललं व्यवस्थित माझं तिकडे लक्ष। तर इकडे ना मी 5 घेतला आहे हा भाग आणि गोल गळा आहे छान असा। आणि इथे ना व्यवस्थित असं टिक करून द्यायची, थोडं एक अर्धे इंचवरती 1 इंचवरती। आणि बघा इकडे ना कमरेची फिटिंग आहे 8 आणि ही जास्तीचा इथं कपडा 1.5 इंच घेतलेला आहे मी। बघा पाठचा भाग खूप छान असा मस्त ड्रॉ करून दाखवलेला आहे मी। आणि हा जो मागचा टक्स आहे ना हा 5 इंच अंतरावरती घ्यायचा आहे आपल्याला। आणि त्याची उंची घेते मी 4 घेते त्याची उंची। आणि पूर्ण ब्लाऊजची लंबाई आपली 15 आहे, पूर्ण इथून तर इथून आहे ना 15 घेतली मी। शोल्डर घेतला आहे 5.5, मुंडा घेतला आहे 6 घेतला आहे मुंडा आर्म होल्ड। आणि 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, तर एक घडी 8.5 घेतली। कमरेची फिटिंग 32 आली, तर एक घडी त्याची 8 घेतली आहे। आणि जास्तीचा कपडा इथे ना शिलाईसाठी घेते मी 2 इंच इथे घेतला, 1.5 इंच इथे घेतला आहे। आणि हे पाठचा मागची जी पाठ आहे ना ती 5 इंच म्हणजे पाहिजे होती त्यांना। आणि मस्त गोल गळा घेतला आहे 4 इंचवरती, हा मागचा टक्स राहतो ना पाठीमागचा, तर तो घेतला आहे 4 इंच उंचीवर। आणि पूर्ण ब्लाऊजची लंबाई 15 आहे। बघा पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी। आणि कटोरी ब्लाऊज कटिंग आहे मी, बघा फार्मा वगैरे कुठेच नाही वापरला इथं, एवढ्याच या कटोरीला मी फार्मा वापरते। बघू शकता कटोरी ब्लाऊज म्हटलं ना तर एवढा फार्मा तर आपण वापरतोच। आणि मी आहे ना प्रत्येक टायमाला कटोरी काढत नाही, मी काढून ठेवलेली आहे कटोरे या 9च्या घडीची, 10च्या घडीची, 8च्या घडीची, अशी प्रत्येक मी साईजचे ब्लाऊजांची कटोरी पहिलेच काढून ठेवले, कारण मला डेलीचं स्टिचिंग करावंच लागतं। त्याच्यामुळे एवढा डेली टाईम तेवढा आपला वेस्ट होतो, त्याच्यामुळे मी म्हटलं पहिलेच केलेलं बरं, कारण कमी टाईममध्ये जास्त काम होतं ना, मग एक ब्लाऊज आपलं जास्त कठीण होतं, जास्त स्टिचिंग होतं, टाईम बघून काम करावं लागतं। आणि बघा इकडे मस्त 8.5च्या घडीचं मी ब्लाऊज कटोरी फार्मा वापरून केलेलं आहे इथं। आणि बघा योगपट्टी आहे, योगपट्टी इकडनं मी ना 4.5 घेते आणि इकडनं 3.5 घेते। आणि राऊंडमध्ये असं काही ड्रॉ करायचं आहे छान असं मस्त। मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित ब्लाऊज पूर्ण ड्रॉ करून दाखवलेला आहे। आणि आता कट करून घेऊ। आणि नक्की माझे जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला पण विसरू नका। आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि बघा इकडे पाठचा भाग मस्त काढून घेतलेला आहे मी, इथं आहे ना योगपट्टी कट करून घेते आता पहिले। बघा आणि ना मी तुमच्याशी ना मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी खरंच कटिंग करायचं म्हटलं ना तर शेअर करते पूर्ण, की जेणेकरून ना माझ्यासारखे म्हणजे किती साऱ्या अशा गृहिणी आहेत की घरगुती स्टिचिंग करायचं म्हटलं तर स्वतःचे पण ब्लाऊज स्टिच केले तरी भरपूर आहे।
तर ते करू शकता नक्की. आणि बघा इकडे ना कटोरी पण ब्लाऊज कटोरी कट केली आणि मग त्याचं साईडचं राहतं ना जोडायचं, हे पण कट करून घेते. बघा मला स्टिचिंग करायला दिवसभरातून आज मी 4 ब्लाउज कटिंग केलेले आहे. त्याच्यामधून आहे ना असं नाही की रोजच मी 4-5 शिवते. आज माझ्याकडनं एकच ब्लाऊज पूर्ण मोबाईल पॅटर्न होतं, त्याच्यामुळे मी ना एकच ब्लाऊज माझ्याकडनं स्टिच झालेलं आहे आज. आणि 4-5 ब्लाऊज कटिंग करायला घेते आज. अस्तर वगैरे पण नव्हते ना, ते पण आणले. त्याच्यामुळे असं थोडाफार एक अर्ध्या दिवशी टाईम जातो. जसं आपण असं नाही की डेली आपण म्हणतो की नाही मी आज 4-5 केले तर डेली 4-5 ब्लाऊज स्टिच होतील. करावंच लागतं असं नाही आहे, पण एक अर्ध्या दिवशी नाही होत सर्व काही. त्याच्यामुळे मग म्हटलं चला. आणि आता कटिंग करून जर ठेवले ना तर उद्या परवा मला शिवायला होतं. आणि बघा इकडे मी 10ची स्लीव घेतलेली आहे. इकडनं पण 10 घेतली आणि 3.5 वरती ना टिक केली. राऊंड मस्त असा छान असा मच्छी कट द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आणि ना दंडगेरची फिटिंग 5.5 आहे. 1.5 इंच जास्तीचा कपडा घेते इथं. आणि ही जी फिटिंग आहे ना ही 7.5 वरती आलेली त्यांची खाकीची फिटिंग. बघा मी तुम्हाला मापून दाखवते. हे बघा 7.5 थोडंसं इकडे आहे, तर ते तुम्ही समजून घ्या. स्टिचिंग करताना मी करते ते व्यवस्थित. बघा ही खाकीची फिटिंग आहे ना 7.5. 1.5 इंच एक्स्ट्रा कपडा घेतला. इथं पण 1.5 जास्तीची शिलाई घेतो ना. दंडघेर 5.5 आहे, बघू शकता. खूप छान अशी मस्त तुम्हाला स्लीव मी कट करून दाखवली, ड्रॉ करून दाखवली. आता कट करून दाखवते. बघा इथं गळा कट करायचा बाकी राहून गेला होता, ते मी गोल गळा आहे मस्त छान असा. कटोरी ब्लाऊज आहे. बघा माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.